ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। नवी मुंबईमधून ट्रक क्लीनरच्या अपहरणा प्रकरणामध्ये पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय। त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली बाजू मांडली। माझ्या कुटुंबाला गोवण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केलाय आणि हे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा खेडकरांनी केला। अपघातानंतर ट्रक चालकाला सोडून दिलं तरी काही तासातच अपहरण खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केल्याचंही खेडकरांनी म्हटलंय। तोही चुकीचा आहे। जर कुत्रे सोडले असले तर कुठेतरी चावल्याचा एखादा व्हिडिओ आल्याचा त्या गोष्टीचा तुम्ही त्या ठिकाणी विचार केला पाहिजे। गेटवरून चढून त्या ठिकाणी बंगल्यामध्ये गेले, तोडलं, पण त्यांच्या अहवालामध्ये आम्ही त्यांच्या परवानगीने त्यांच्या बंगल्यामध्ये शिरलोय असे माझ्या या ठिकाणी रिपोर्ट आहे। म्हणजे तुम्ही करताना पोलिसांनीच त्या ठिकाणी दादागिरी करायची, पोलिसांनीच त्या ठिकाणी सगळे नियम कायदे पायदळी तुडवायचे आणि समोरच्याला अट्टल गुन्हेगार आहेत अशा पद्धतीने त्या ठिकाणी दाखवायचं। की त्यांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला पोलीस स्टेशनला वगैरे जायला नको, आमच्या नोकऱ्या जातील। ड्रायव्हरना आणि क्लीनरने त्या ठिकाणी विनंती केल्यामुळं पोलीस स्टेशनला न जाता आम्ही गॅरेजला जाऊन इन्शुरन्सच्या माध्यमातून आपल्याला त्याचा खर्च कसा करता येईल यासाठी ते माझ्या बरोबर आले होते। परंतु त्यांना कोणीतरी वेगळा सल्ला दिल्यामुळं त्यांनी आमच्याच विरोधात त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला। ज्या तपास यंत्रणाने सत्य परिस्थिती न्यायालयाच्या समोर आणली पाहिजे किंवा लोकांच्या समोर मीडियाच्या समोर जे दिली पाहिजे ती सत्य परिस्थिती न देता त्या ठिकाणी तो गुन्हा अधिक कशा पद्धतीने एकदम गंभीर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला।